नमस्कार. मी वृषाली आणि माझे मिस्टर विजय महाजन. आम्ही पितांबरी ॲग्रो टुरिझमची 5 दिवस 4 रात्रीची राजापूर दापोलीची 12 ते 16 जानेवारी 2026पर्यंतची टूर केली. त्या टूरचे हे प्रवास वर्णन. या टूरमध्ये आम्ही 8 प्रवासी आणि टूर मॅनेजर अजय महाजन असे 9 जण होतो. टेम्पो ट्रॅव्हलर बसने 12 जानेवारीला सकाळी 7:30 वाजता गोरेगाव मुंबईहून आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. मुंबईहून पुणे, सातारा, कराड हा मुंबई-बँगलोर हायवेवरचा प्रवास आणि नंतर कराडवरून मलकापूर मार्गे पावनखिंड आणि अनुस्कुराच्या घाटातून रत्नागिरी जिल्ह्यात राजापूरला उतरायचे असा 8 तासाचा प्रवास होता. तळेगाव पुणे येथे ब्रेकफास्ट आणि कराडला हॉटेल संगममध्ये लंच घेऊन पावनखिंडीत संध्याकाळी 5 वाजता पोचलो. पावनखिंडीचे पूर्वीचे नाव घोडखिंड. जून-जुलै 1660मध्ये सिद्दी जोहारने शिवाजी महाराजांना पन्हाळगडावर वेढा घालून ठेवले होते. खूप शिताफीने शिवाजी महाराज मोजक्या सैनिकांना व बाजीप्रभू देशपांडे या सेनापतींना घेऊन निसटले आणि विशाळगडाकडे निघाले. सिद्दी जोहारच्या सैन्याला ही बातमी कळल्यावर त्यांनी महाराजांचा पाठलाग सुरू केला. 13 जुलै 1660 रोजी या घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडेंनी मोगल सैन्याशी निकराची लढत दिली आणि महाराजांना सुखरूप विशाळगडावर पोहोचू दिले. घोडखिंडीत झालेल्या या लढाईत बाजीप्रभू देशपांडे मारले गेले. त्यांच्या रक्ताने पावन झालेल्या या खिंडीला पावनखिंड असे संबोधले जाऊ लागले. इथे त्यांची समाधी आहे. एक बुरुज बांधला आहे. तिथून विशाळगड आणि आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर दिसतो. तिथून निघतानाच अंधार पडू लागला. अनुस्कुरा घाटाचे सौंदर्य बघता आले नाही. इथून एका स्पॉटवरून अर्जुना नदीवरचा अर्जुना डॅमचे विहंगम दृश्य आम्ही फक्त लाईट बघूनच अनुभवले. रात्री 7 वाजता पितांबरी इस्टेट तळवडे या राजापूरपासून 70 किलोमीटरवर असलेल्या रिसॉर्टला पोचलो. इथे राहण्यासाठी एक 3 बेडरूमचा बंगला आणि 3-4 डबल बेडरूम्स आहेत. दुसऱ्या दिवशी 13 जानेवारीला सकाळी 7:30 वाजता आमची पितांबरी इस्टेटची टूर सुरू झाली. सुरुवातीला गोशाळेमध्ये गेलो. तिथे जवळजवळ 20 गुरे होती. त्यातल्या काही जाफराबादी म्हशी आणि बाकी सर्व वेगवेगळ्या जातीच्या गायी होत्या. तिथे आम्हाला धारोष्ण दूध प्यायला मिळाले आणि गायींची निगा कशी राखली जाते याची माहिती दिली गेली. नंतर वेगवेगळ्या फळझाडांची आणि मसाल्याच्या झाडांची माहिती दिली गेली. तिथे वेगवेगळ्या आंब्यांची झाडांची लागवड केली होती. तसेच मधमाशांच्या जवळजवळ 50-60 लाकडाच्या पेट्या म्हणजे घरे होती. त्यातून मध कसा काढतात याची माहिती दिली गेली. ब्रेकफास्ट करून आम्ही राजापूरची साईटसीइंग टूर केली. प्रथम राजापूरची गंगा या स्थानाला भेट दिली. गंगा 3 वर्षातून एकदा उत्पन्न होते. सध्या तिथल्या गोमुखातून सतत वाहणारे पाणी आणि तिथल्या वरच्या कुंडातून येणारे थंडगार शुद्ध पाणी हा संशोधनाचा विषय आहे. आम्ही तिथले शुद्ध पाणी पिहूनही बघितले. हे गूढच आहे.
फक्त शासनाने या पवित्र जागेची स्वच्छता आणि नूतनीकरण करणे जरुरीचे आहे. अथवा कोकणातील अशा प्रेक्षणीय स्थळांकडे प्रवासी पाठ फिरवतील आणि कोकण असाच उपेक्षित राहील. नंतर राजापूरपासून 5 किलोमीटरवर असलेल्या धोपेश्वर देवळाला भेट दिली. प्रसिद्ध फार्मास्युटिकल कंपनी दूधपापेश्वर यांच्या मालकांचे हे दैवत. आत्ताच या देवळाचे नूतनीकरण झाले होते. उंच डोंगरांच्या दरीमध्ये असलेले हे मंदिर शिवकालीन आहे. शिवलिंग खूप वर्षापूर्वीचे असावे. बाजूला गणपतीचे मंदिर आहे आणि मागे श्री दत्तात्रयाचं देऊळ आहे. या देवळात एका भक्ताने लांब नखे वाढवलेली होती. या देवळाचा नयनरम्य परिसर आणि मृदानी नदीवरचा धबधबा प्रेक्षणीय आहे. असे म्हणतात की धबधब्याखालीही एक शिवलिंग आहे. तिथून आडिवरे गावातील महाकाली देवस्थानाला भेट दिली. हे देवस्थान जागृत देवस्थान आहे आणि श्री महाकाली देवी ही नवसाला पावणारी देवता आहे. हे देवस्थान पंचायत असून श्री नगरेश्वर, श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री रवळनाथ आणि श्री महासरस्वती अशा देवता समाविष्ट आहेत. देवळात महाप्रसाद घेऊन 15 किलोमीटरवर असलेल्या पावस या गावी गेलो. येथे स्वामी स्वरूपानंद यांची जिवंत समाधी मंदिर आहे. ते नाथ संप्रदायातील एक गुरु होते. त्यांचे जुने घर तसेच ठेवून वर आश्रम बांधला आहे. परत राजापूरला येऊन कशेळी बीचवर सूर्यास्त बघायला गेलो. एका कड्यावरून खाली कशेळी बीच दिसतो, पण खाली उतरून सूर्यास्त बघण्यापेक्षा कड्यावरून दिसणारा सूर्यास्त आणि खाली दिसणाऱ्या समुद्राच्या लाटा हे दृश्य खरोखरच विलोभनीय होते. तिसऱ्या दिवशी 14 जानेवारीला ब्रेकफास्ट करून पितांबरी इस्टेट राजापूरला बाय करून दापोलीच्या पितांबरी इस्टेटचा प्रवास सुरू केला. हा 217 किलोमीटरचा प्रवास वाटेत येणारी प्रेक्षणीय स्थळं आणि प्रसिद्ध देवळे बघत बघत करणार होतो. आमचा पहिला स्टॉप होता 110 किलोमीटरवर असलेले गणपतीपुळ्याचे प्रसिद्ध गणपती मंदिर. गणपतीपुळे येथील हे शिवकालीन मंदिर डोंगराच्या एका टोकाला पांढऱ्या वाळूच्या बीच शेजारील असलेले स्वयंभू गणपती मंदिर आहे. गणपतीचे दर्शन घेऊन पांढऱ्या वाळूच्या बीचवर थोडे चालून फोटो सेशन केले. 35 वर्षापूर्वी आम्ही इथल्या MTDCच्या हॉलिडे होम्समध्ये 4 दिवस राहिलो होतो. त्याची आठवण झाली. इथून 70 किलोमीटरवर असलेल्या गुहागर येथील व्याडेश्वराच्या देवळात गेलो. हे मंदिर प्राचीन 12व्या शतकातील असले तरी सध्याचे देऊळ 350 वर्षापूर्वी बांधलेले आहे. इथल्या चित्पावन ब्राह्मणांचे हे कुलदैवत आहे. नंतर वेडीवाकडी वळणे घेत आमची बस धोपवे येथील फेरी स्टँडवर थांबली. वाटेत एनरॉनचा फसलेला प्रोजेक्ट पाहायला मिळाला. दर अर्ध्या तासांनी फेरी बोट धोपवेवरून समोरच्याच धक्क्याला खाडी पार करून दाभोळला घेऊन जाते. फेरी बोटीत 25 गाड्या आणि 100 प्रवासी बसू शकतात. सूर्य अस्ताला जातानाचे विहंगम दृश्य अनुभवता आले. 15 मिनिटात दुसऱ्या बाजूला उतरून
परत बसमध्ये बसलो. दाभोळ ते दापोली रोडवर वशिष्ठी नदीच्या तीरावर चंडिका देवीचे स्वयंभू मंदिर प्रसिद्ध आहे. एकसंध शिळेमध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुहेमध्ये हे मंदिर आहे. पूर्णपणे काळोखात असलेल्या या गुहेत मोबाईलच्या लाईटमध्ये वाकून गुहेमध्ये प्रवेश करावा लागतो. आतमध्ये 3.5 फुटाची शेंदूर लावलेली चंडिका देवीची सुंदर मूर्ती आहे. गुहेतून बाहेर आल्यावर देवीचे भक्त महापुरुष जमनापुरी यांची समाधी आहे. संध्याकाळी 7:30 वाजता दापोली गावापासून 12 किलोमीटरवर असलेल्या पितांबरी ॲग्रोच्या रिसॉर्टमध्ये पोचलो. 55 एकर्समधील या रिसॉर्टमध्ये 4 नवीन बांधलेले AC कॉटेजेस आहेत. मागच्या बाजूला दुमजली इमारतीमध्ये AC सूट रूम्स आणि डॉर्मेटरी रूम्स आहेत. 4थ्या दिवशी 15 जानेवारीला सकाळी ब्रेकफास्ट करून दापोली साईटसीइंगसाठी बसने सुरुवात केली. पहिला स्टॉप होता इथल्या MIDCमधल्या काजू कारखान्यास भेट. इथे आम्हाला ओल्या काजूगरापासून खायचे काजू कसे बनवतात त्याची पूर्ण माहिती दिली. ओले काजू प्रथम वाफेवर भाजले जातात, नंतर ओव्हनमध्ये भाजले जातात. त्यांची साले मशीनमध्ये काढली जातात. यावेळी काही काजू विभागतात आणि काहींचे तुकडे होतात. ते या मशीनमध्ये सॉर्ट करून अख्खे काजू, तुकडा काजू बाजूला करून त्यातलेही मोठे काजू, मीडियम काजू, लहान काजू, हाफ काजू आणि छोटे काजू वेगवेगळे काढले जातात. कारण त्याप्रमाणे हे काजू विकले जातात. काजूंना वेगवेगळे मसाले लावून फ्लेवर्ड काजूसुद्धा विक्रीसाठी पॅक केले जातात. नंतर आम्ही आंजर्ले गावातील गणपती मंदिर बघायला निघालो. डोंगर माथ्यातून वळणावळणाच्या रस्त्यावरून जात असताना एका वरच्या पठारावर थांबलो. इथून खाली कोकणातील हर्णे नावाचे गाव दिसले. सुंदर किनारपट्टी लाभलेले हे गाव कोकणातील इतर गावांप्रमाणेच ओस पडू लागले आहे. कारण तरुण मंडळी पुण्या मुंबईची वाट धरतात आणि गावात उरतात आंबा माडांची राखण करणारी वृद्ध माणसे. दूरवर शिवाजी महाराजांच्या काळातील दुर्लक्षलेला सागरी किल्ला दिसत होता. कोकणातील मंदिरे स्वच्छ व जतन करून ठेवली आहेत. त्यातील हे कड्यावरचे आंजर्ले गावातील गणपती मंदिर. त्याला सिद्धिविनायक गणपती मंदिर असेही म्हटले जाते. इथून आम्ही तामसतीर्थच्या बीचवर जाण्यासाठी निघालो. घाट रस्त्याच्या बाजूला बुरोंडी येथील परशुराम भूमी स्मारक येथे थांबलो. विष्णुभक्त परशुरामांनी निर्माण केलेली सुजलाम सुफलाम भूमी म्हणजे हे कोकण. अर्धगोल आकाराच्या पृथ्वीसारख्या दिसणाऱ्या या वास्तूवरती 21 फूट उंच भगवान परशुरामाची फायबर ग्लासने बनवलेली मूर्ती आहे. या स्मारकाच्या आतमध्ये बसून ध्यानधारणा करू शकता. आतमध्ये आपला आवाज गोल घुमटाप्रमाणे इथेही घुमतो. इथून कोकणची फळझाडांनी नटलेली भूमी, डोंगर आणि समुद्र यांचे विलोभनीय दृश्य दिसते. डोंगरावरून खाली उतरलो आणि तामसतीर्थ बीच हे कोकणचे एक दडलेले रत्न बघायला मिळाले. सूर्यास्त होणार असल्यामुळे समुद्राची लाल छटा आणि निवांत बीच
आम्ही खूप एन्जॉय केला. एवढं सुंदर नैसर्गिक सौंदर्य आपणाला इथे यायला मोहित करते. आम्ही बराच वेळ सूर्यास्त एन्जॉय केला आणि मस्त व्हिडिओग्राफी केली. ही बघा. सूर्यास्त झाल्यावर रिसॉर्टवर परत आलो. जेवल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर ठेवलेल्या भल्या मोठ्या दुर्बिणीमधून स्टार गेजिंग केले. तिथे आलेल्या सरांनी दुर्बिणीतून सप्तर्षीसारखे ग्रह आणि तारे दाखवले. गुरुग्रहाचे 4 चंद्रही बघितले. शनिग्रहाचे कडे आणि आकाशगंगा बघितली. 5व्या दिवशी 16 जानेवारीला सकाळी 7:30 वाजता आम्ही पितांबरी इस्टेटची टूर सुरू केली. बांबूवनामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बांबूंची लागवड बघितली. आमच्याबरोबर इथले श्री पवार, ज्यांना इथल्या प्रत्येक झाडाची माहिती आहे, त्या झाडाची जात, त्याचे गुणधर्म आणि त्याचा उपयोग याची खडानखडा माहिती होती. त्यांनीच खूप उंच, खूप कठीण, पिवळ्या रंगाचे, काळ्या रंगाचे बांबू, बासरी बनवण्यासाठी लागणारे बांबू दाखवले. आयुर्तेज उद्यान बघायला गेलो. नंतर श्री पवार यांनी या आयुर्तेज उद्यानातील आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी लागणाऱ्या पाने, फुले, झाडे यांची माहिती दिली. आपण ॲलोपॅथी औषधांमुळे अशी झाडापाल्याची औषधे विसरून गेलो आहोत. पवारांनी दाखवलेली औषधांची झाडे बघून आम्ही थक्क झालो. आपल्या पूर्वजांनी जतन केलेली आयुर्वेदिक औषधे परिणामकारक आणि साईड इफेक्ट नसलेली आहेत. इथल्या नर्सरीत वेगवेगळ्या फळझाडांची आणि फुलझाडांची रोपे बनवून त्याची विक्री केली जाते. उद्यानात झाडाखाली बसण्यासाठी झोपाळे, बाकडे ठेवण्यात आलेले आहेत. झाडांच्या सावलीत मस्त हवेत बसून आराम केल्यावर आम्हाला इथून उठावेसे वाटत नव्हते. शेवटी केलेली बैलगाडीची सफर चांगलीच लक्षात राहील. 5 मिनिटाच्या या राईडमध्ये शरीरातील सगळी हाडं हलली होती. खेडेगावातील लोक कसे बैलगाडीतून लांबचा प्रवास करत असतील. नंतर जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. दापोलीहून खेडमार्गे मुंबई गोवा मार्गाने आम्ही पनवेलपर्यंत 5 तासात पोचलो. पण एकदा वाशी मधून मुंबईत शिरल्यावर घरी पोचेपर्यंत 3 तास लागले. तुम्हीही कोकणची ॲग्रो टुरिझमची टूर करा. दररोजच्या मुंबईच्या धकाधकीच्या रुटीनपासून दूर 5 दिवस एन्जॉय करा. आमचं प्रवास वर्णन आवडलं असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.